टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आग्र्यातून आणखी तिघांना बेड्या. प्रिंटिंग प्रेसमधून पेपर लीक करण्यात सहभाग असल्याच्या तपासात उघड. तिन्ही आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. केतन अग्रवालच्या आजोबांचं निधन. केतनच्या मृत्यूमुळे आजोबांना धक्का. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. देवीचंद्र अग्रवाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू. कोकणातही पावसाचं धुमशान. रायगड रत्नागिरीमध्ये तुफान पाऊस. आंबा नदीनं धोका पातळी ओलांडली तर माणगाव तालुक्यातला देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हिणी घाट परिसरामध्ये निर्बंध. मुंबईसह परिसराला पावसानं झोडपलं. विक्रोळीमध्ये विक्रमी 316 मिलीमीटर पाऊस. अनेक ठिकाणी रस्ते खचले. पाणी तुंबल्यानं मुंबईकरांची तारांबळ. तर आजही मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम. अंधेरी सबवे मध्ये साचलं पाणी. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. सबवे खाली अडकला टेम्पो. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पालघर शहरामध्ये 305 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक ठिकाणी साचलं पाणी. पावसामुळे पालघर तालुका जलमय. नागरिकांना खबरदारीचं आवाहन. तांदुळवाडी किल्ल्यावर 6 पर्यटक वाट चुकले. सफाळे पोलिसांना पर्यटकांची सुटका करण्यात यश. ट्रेकिंगसाठी गेले असता 6 पर्यटक अडकले. पालघरमधील तांदुळवाडी किल्ल्यावरील घटना. पर्यटकांनो, ट्रेकिंगला जाताना काळजी घ्या. नवी मुंबईच्या बेलापुरामध्ये इमारतीची भिंत कोसळली. बेलापूर गावातील इमारतीची गॅलरी कोसळली. मुसळधार पावसामुळे दुर्घटना. जळगावसह भंडाऱ्यामध्ये तुफान पाऊस. हतनूर धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरनं उघडले तर गोसीखुर्दचे सर्व दरवाजे उघडले. वैनगंगा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगडमधील जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. जिल्ह्यातील 28 पैकी 6 धरणं ओव्हरफ्लो. हेटवणे मध्यम प्रकल्प 33% भरला. रायगडच्या अलिबागमध्ये जोरदार पाऊस. भिलजी गावाला पुराचा वेढा. धरणांमध्ये शिरलं पाणी. संसार भिजला. ग्रामस्थांनी पाण्यात जागून काढली रात्र. मुंबई गोवा महामार्ग पाण्याखाली. नागोठणेजवळ सुकेळी खिंड इथं साचलं पाणी. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली. रायगडमध्ये पावसाचा जोर कायम. सिंधुदुर्गामध्ये भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यानं मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत. काही भागातील माती काढून एकेरी वाहतूक सुरू. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पंचगंगा कासारी नदीला पूर. 24 तासांमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 10 फुटांनी वाढली. महाबळेश्वर जवळ नावली गावामध्ये जमीन खचली. रस्ते आणि घरांना तडे. ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली. प्रशासनाची टीम गावात. 3 कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेलं. सातारामध्ये कारवर भलमोठं झाड कोसळलं. वादळी पावसामुळे कारवर झाड कोसळलं. घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. महाबळेश्वरच्या रांजणवाडी गावातील घटना. भंडाऱ्यामध्ये तुफान पाऊस. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले. गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा. जळगावच्या हतनूर धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. हतनूर धरणाचे 32 दरवाजे 1 मीटरनं उघडले. तापी नदीमध्ये 71,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. पावसामुळे बळीराजा सुखावला. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. आमगावमधील रेणुकानगरमध्ये पाणी शिरलं. पाण्यातून वाट काढताना ग्रामस्थांची दमछाक. प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी. कोकणात मुसळधार. मराठवाडा कोरडा ठाक. लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. शेतकऱ्यांची चिंता वाढली.